छत्रपती शिवाजी महाराजांना आज महाराजांचे दर्शन घ्यायसाठी इथं आलो. आज साक्षात महाराजांचे दर्शन भेटले आम्हाला. की आम्हाला वाटलं नव्हतं की आमच्या आयुष्यामध्ये आम्ही महाराजांचे दर्शन घेईल. साक्षात आम्ही देवांचे दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. दर्शन महत्वाचं. भविष्यामध्ये पुढं दर्शन भेटेल नाही भेटेल, आज माणसं कमी आहे म्हणून दर्शन भेटते. भविष्यामध्ये कधी पण तिथून खालनं जायची पळ येईल आपल्याला की महाराजांचे मंदिर खरंच लई मोठे मंदिर आहेत. कुठले काका तुम्ही? सारपडावर ना लो. हां, नवी मुंबई महाराष्ट्र राज्य. आणि खरंच महाराजांच्या दर्शनासाठी बघा आज आपले काकाश्री सगळे आलेले आहेत की नवी मुंबईवरून इथं आलेले आहेत. आम्ही पण नवी मुंबईची काका. हो, मी कचऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर आहे, काम करतो कचऱ्याच्या गाडीवरचं. हां, कुठे राहिला? मी घनसुलीत राहिला आहे. सानपाड्याला जायत ते पण मी सानपाड्याला गाडी सानपाड चालवतो. आहे. मोळाला गाडी चालवतो, कचऱ्याची गाडी. घंटा गाडी. माझं रविकुमार राठोड. हां, राठोड. तुम्ही राहायला कुठे? मोरजला आहे का? सेक्टर 2 ला पुलाच्या खाली शेल्टर चालला का? वासल्याच्या बाजूला. हां हां वासल्यात रस्ता हां, माहिती. सीताराम मास्तर गार्डन मध्ये हां, बरोबर. असतो हा मोठा ग्रुप. हां 80-90 लोक जे असतात ना. हां, तुम्हाला कसं वाटलं की आपण या मंदिराला आलं? कसं वाटलं? एक मिनिट. असं का वाटलं का तुम्हाला की आपण महाराजांना साक्षात बघायसाठी आलो आज? ठीक आहे. वाटलं की मंदिर बघून कसं वाटलं? अरे मंदिर बघून म्हणजे काय याला एक जीवनाचं सार्थक झालं की आम्ही इथं आलो आहे त्याला. कारण का महाराष्ट्रामध्ये असं मंदिर मला तरी वाटत कुठं आहे. रत्नागिरीला एक शिवसृष्टी आहे, आता नवीन तयार होतं आहे ते. हां तिथं पण आम्ही भेट दिली होती. हां, त्यावेळी तिथं सुद्धा आहे ना असंच स्मारक त्यांनी केलं. महाराजांचं मंदिर अजूनच जागी आहे. कर्नाटकमध्ये एक जागी मंदिर आहे, पण ते महाराष्ट्राच्या बाहेर आहे. महाराष्ट्राच्या बाहेर. बऱ्याचशा लोकांना माहिती नाही हां, आहे. ही कथा महाराष्ट्राच्या आतमध्ये आल्यामुळं लई लोकांना माहीत झालं महाराष्ट्र लोकांना इझी झालं ते की महाराजांचं दर्शन घ्यायसाठी. तुम्हाला असं वाटलं होतं, तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये असं वाटलं होतं की आपण महाराजांच्या असं मंदिरमध्ये एक छोटीशी भेट गेली म्हणून? कधी कधी हे झालं नाही. तुमची पिढी गेली तर आमच्या पिढीला पण असं वाटलं नव्हतं की आम्ही महाराजांचे मंदिर बघल म्हणून. नाही, पण हे पुढच्या पिढीसाठी आहे ना एक हे आहे, प्रेरणादायी आहे. हां, हां, चांगली गोष्ट आहे की बाबा महाराजांचे कमीत कमी मंदिर तरी बांधला. ज्यांनी बांधले त्याचं खरंच महाराजापेक्षा आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी मंदिर बांधून लोकांना दाखवलं की बाबा आपण माणसांना असं काय पण करू शकतो. महाराजांचे मंदिर बांधणं म्हणजे साधी गोष्ट नव्हती. महाराजांचं बद्दलचं प्रेम हां. आणि महाराजांच्या बद्दलची आस्था त्यांनी या मंदिरामधून दाखवून दिली. तुम्ही काय 2 शब्द बोलला काका? हा सानपाड्यातील सीताराम मास्तर उद्यानामधील 7-5 सकाळचा हास्य क्लबचा ग्रुप आहे. बरेच दिवसापासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात भेट देण्याचं ठरवलं होतं, परंतु आमच्या सहकाऱ्यांमुळं या आज योग चांगला जुळून आला आणि खरोखर ही वास्तू बघून खरोखर फार आनंदित झालो आहे. कारण हे सगळं म्हणजे आज महाराष्ट्राचा हिंदू स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचेच नाहीत, कंप्लीट हिंदुस्थानाचे आहेत, जगाचे गुरु आहेत असे बोललं तरी चालेल. आणि त्यांची एक ही वास्तू उभी करणाऱ्याला खरोखर 100 वर्षापेक्षा जास्त उदंड आयुष्य लाभो ही आई भवानीकडे प्रार्थना आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. हर महादेव. जय महादेव. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. धन्यवाद. 350 वर्ष म्हणजे शिवाजी महाराज जन्माने याच्या अगोदर 350 वर्ष हा महाराष्ट्र गुलामगिरीमध्ये खितपत पडला होता की कुणाला म्हणजे
इतके वाईट परिस्थिती होती की खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, दुष्काळ पडलेला आणि त्यात सगळे आपले जेवढी जनता होती ती सगळी पिचून गेली होती आणि सुलतानशाहीने एवढा महाग केला होता की तेव्हा काय म्हणजे सगळं ह्या थोडा आवाज महाराष्ट्रात कमी होईल का का? अख्ख्या देशात थोडं कमी. इस्लामीकरण पूर्ण होतं की काय अशी परिस्थिती थोडं निर्माण कमी. झाली होती. अशा वेळेला ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं आणि या महाराष्ट्राला एक स्वाभिमान दिला. आणि गुलामगिरीतून या महाराष्ट्राला या देशाला बाहेर काढलं. प्रत्येक वेळी या आशिया खंडामध्ये जर कुणी या सुलतानशाहीला किंवा या मुसलमानांना टक्कर दिली असेल ती मराठ्यांनी म्हणजे शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी या सुलतानशाहीला झुंज दिली. त्यामुळे त्या मुसलमानांच्या त्या ज्या इस्लामीकरण चालू त्याला खीळ बसली. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, गागाभट्ट महाराज की, जय भवानी. जय शिवाजी.